सामना आणि स्पर्धेला सुरुवात होते। पहिला सामना त्या ठिकाणी होतोय अमरज्योत मायनी ए विपक्ष पराक्रमी तांबी यांच्या दरम्यान। या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तो म्हणजे अमरज्योत मायनी संघाने आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते म्हणजे पराक्रमी तांबी संघाला सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आणि आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी टॉस बॉक्स इकडे पाठवायचा आहे सामाजिक कक्षामध्ये। क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं लगेच। अमर आकाश पवार संघाचा कर्णधार या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे आकाश। तसेच पांडुरंगजी पवार आमचे मित्र संजयजी जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल। दिलीपजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर आसन ठेवायचं। या ठिकाणी सलामची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये विकास आणि स्वरूप। सलामीची जोडगोळी आपण पाहतोय मैदानामध्ये पराक्रमी तांबी संघाकडून विकास आणि स्वरूप अशी या ठिकाणी जोडगोळी। आणि गोलंदाजी मार्ग त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी त्या ठिकाणी निवृत्ती पवार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। चार षटकांचे या ठिकाणी सामने असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी पंच इशारा करतात, या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। स्ट्राइकला स्वरूप, नॉन स्ट्राइकला विकास तांबी संघाकडून आणि सलामीचा या ठिकाणी षटक हाताळण्यासाठी येतो तो म्हणजे निवृत्ती। एक अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य आहेत, ते म्हणजे 4 षटकांचा सामना असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। त्या ठिकाणी पंचांची कामगिरी पाहतात राजा पाटील सर आणि प्रीतम पाटील सर, त्या ठिकाणी पाहतोय आपण। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते मालदेवीकडून गोलंदाजी। पहिला चेंडू त्या ठिकाणी चांगला चेंडू, फलंदाज त्या ठिकाणी बीट होतोय आणि या ठिकाणी चांगला षटक या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे निवृत्ती। आता पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव जातोय आणि यष्टी रक्षक त्या ठिकाणी आपलं काम बजावतोय तो म्हणजे किरण। शिवशक्ती कारगाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला, त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत। पुढील चेंडू निवृत्ती याचा। आता मात्र त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खाली येतोय आणि पहिला हातरा त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झेल टिपतोय तो म्हणजे विवेक। Oh yeah, no, Jimmy, no. एक फाइन त्यांना आके चॅनल बंद करायला लागेल।
स्वरूप पाहत होतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय शुभम. पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट. चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आपल्याला, ते म्हणजे मायनी संघाकडून निवृत्ती याच्याकडून. पुढील चेंडू निवृत्ती याचा. आता मात्र त्या ठिकाणी खाली राहिला चेंडू, फलंदाजाला त्या ठिकाणी चेंडू समजला नाही आणि चेंडू निर्धाव. 3 चेंडू त्या ठिकाणी टाकले अमर यानं, निवृत्ती यानं कोणतीही धाव त्या ठिकाणी दिलेली नाही. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, ते म्हणजे निवृत्ती याच्या माध्यमातून. पहिलं षटक त्या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया. यष्टीरक्षक त्या ठिकाणी किरण चांगला झेल या ठिकाणी टिपलाय आणि दुसरा फलंदाज शुभमला या ठिकाणी माघारी यावं लागतंय. दुसरा हादरा बसवतो म्हणजे पराक्रमी तांबी संघाला. तीन महत्वपूर्ण फलंदाज बाद पहिल्या षटकामध्ये. अजून पहिल्या षटकात ते मला वाटतं काहीतरी चेंडू शिल्लक आहेत आणि एकही धाव त्या ठिकाणी काढण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाला नाही, ते म्हणजे पराक्रमी तांबी संघ. आमचे मित्र प्रवीण पवार यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत दोन्ही संघांसाठी. प्रवीण पवार या ठिकाणी उत्कृष्ट समालोचक आहेत, परंतु आज त्या ठिकाणी कामानिमित्त ते बाहेर आहेत आणि दुपारनंतर त्यांची या ठिकाणी आवाज आपल्याला त्यांचा पाहायला मिळेल, प्रवीण पवार यांचा. आणि दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी. गोलंदाजीत धारदार या ठिकाणी शस्त्र म्हणावं लागेल, ते म्हणजे मायनी संघाचं. मायनी गावचे ग्रामस्थ, मालदेव विभागाचे मायनी गावचे सल्लागार त्या ठिकाणी विश्वासजी पवार, त्याचप्रमाणे कोंडीबाजी पवार साहेब. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. आणि निर्धाव चेंडू त्या ठिकाणी जातोय, खाली राहिलेला चेंडू त्या ठिकाणी फलंदाजाला समजला नाही आणि पहिलं षटक त्या ठिकाणी मीडियमचं या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे निवृत्ती त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर चांगलं षटक त्या ठिकाणी हाताळलेलं आहे. 3 फलंदाज त्या ठिकाणी बाद केलेत आणि कोणतीही धाव न देता त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या ठिकाणी फलंदाजांसाठी एक बेनिफिट असतं, कारण 2च प्लेयर त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर असतात आणि त्याचा फायदा उचलायचा असतो. परंतु त्या ठिकाणी कोणताही त्या ठिकाणी मोठा फटका त्या ठिकाणी मारून दिला नाही, तो म्हणजे निवृत्ती आणि पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी मीडियमचं त्या ठिकाणी षटक हाताळलं, ते म्हणजे निवृत्ती पवार याचं. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. अमर पवार याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवलाय आणि आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतो, म्हणजे फलंदाज विकास. स्ट्राईकला आला फलंदाज, त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकला होता आणि आता मात्र त्याला संधी या ठिकाणी मिळाली आहे. क्षेत्ररक्षामध्ये थोडंसं परिवर्तन. स्ट्राईकला विकास शिंदे आणि नॉन स्ट्राईकला सूरज. गोलंदाजी मार्ग त्या ठिकाणी अमर. आता मात्र त्या ठिकाणी फसवा चेंडू टाकला होता, स्लो डिलिव्हरी केली
आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. म्हणजे आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू आणि आता हा दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव. लगातार 7 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होतोय अमरज्योत मायनी संघ. पुढील चेंडू अमर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खाली राहिला चेंडू त्या ठिकाणी आणि फलंदाजाने तो चेंडू सोडून दिला आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. म्हणजे 8 चेंडू या ठिकाणी झाले आणि कोणतीही धाव या ठिकाणी अजून खातं उघडता आले नाही ते म्हणजे पराक्रमी तांबी संघाला. आता मात्र त्या ठिकाणी स्क्वेअर पंचाच्या वरून त्या ठिकाणी चेंडू मारलाय. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी चेंडू उचल करतोय, फेक करतोय, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी सुरक्षित पूर्ण. एक धावेने या ठिकाणी संघाची 51 सुरुवात होते. दुसरं षटक त्या ठिकाणी चालू असताना आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत. आता मात्र त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडूचे उचल होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलतो, फेक करतो, तोपर्यंत एक धाव पळून काढतात. संघाची धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या होती ती 2 या अंकावरती. प्रेशर मध्ये त्या ठिकाणी कुठेतरी दिसतोय आपल्या तो म्हणजे पराक्रमी तांबी संघ. आता मात्र त्या ठिकाणी प्रहार केलाय, मिडवानच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय, 6 धावांसाठी येतोय षटकार. धावसंख्या 6 ने वाढतीये. आणि 6 धावेने या ठिकाणी संघाची धावसंख्या होते 8 या धावसंख्येवरती. कारण दोन्ही संघाचे तुल्यबल्य आहेत आणि खरोखरच या ठिकाणी धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागेल. कारण मायनी संघ सुद्धा अतिशय फार्मामध्ये असलेला संघ आहे. आपण पाहिलं गेल्या मोसमामध्ये मात्र या ठिकाणी गेल्याच संडेमध्ये मला वाटतं याच ग्राउंडवर त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेला होता संघ. त्यानंतर पिंपरी येथे त्या ठिकाणी सेमीफायनलला पराभूत झालेला संघ आणि आता मात्र त्या ठिकाणी फसवलेला आहे. स्लो डिलिव्हरी केली आणि चेंडू निर्धाव जातोय. 2 षटक या ठिकाणी समाप्ती होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 8 धावा. कोणत्या प्रेशर मध्ये या ठिकाणी दिसतोय म्हणजे आपल्या पराक्रमी तांबी संघ म्हणजे कोणते या ठिकाणी एक षटकार फक्त आलाय, बाकी या ठिकाणी सगळे चेंडू निर्धाव झालेत. आणि आता मात्र त्या ठिकाणी प्रहार करावा लागेल, मोठे फटके घ्यावे लागतील. कारण 4 षटकांचा जरी सामना असला तरी कमीत कमी त्या ठिकाणी 40 ते 45 धावा त्या ठिकाणी करावे लागतील. कारण तितका तुल्यबल्य संघ मायनी संघ आपण पाहतोय. त्यामध्ये किरण पवार असेल, अमर पवार असेल, त्यानंतर आकाश असेल, असे मातबर त्या ठिकाणी खेळाडू, प्रथमेश मालुसरे, असे मातबर खेळाडू या संघामध्ये असे आहेत. तर नक्कीच धावांचा डोंगर त्या ठिकाणी उभा करावा लागेल तो म्हणजे पराक्रमी तांबी संघाला. नक्की त्या संघाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात आकाश पवार कर्णधार. आणि आता मात्र तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय विवेक, याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. आणि आता मात्र त्या ठिकाणी चांगला चेंडू या ठिकाणी चांगला फटका मारलाय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी जातोय. चेंडू होतोय 4 धावांसाठी.
कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गलीमधून या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंवर या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते ती म्हणजे 12. आता या ठिकाणी मोठे फटके घ्यावे लागतील ते म्हणजे पराक्रमी तांबी संघाला, सूरज आणि विकास याला. आता मात्र त्या ठिकाणी उजवी यष्टी सोडून जातोय चेंडू आणि पंच आम्हाला सांगता चेंडू वाईट आहे. आणि आपल्या ग्रामपंचायतीचे कोतवाल महेंद्रजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसायचंय आणि आमच्या मंडळाच्या वतीनं आपले या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी स्पर्धेतला पहिला व्हाईट या ठिकाणी विवेक याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 1 वाढतीये. 13 धावा. मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी लोंगातो शतकांनी चेंडू उचल करतोय. थोडस फंबल झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेने या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते ती म्हणजे 15 धावा. अशाच पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली तर धावसंख्येला एक मोठा आकार या ठिकाणी मिळू शकतो पराक्रमी तांबी संघाच्या. सलामीचा फलंदाज अजून मैदानामध्ये आहे. विकास शिंदे याच्यावर या ठिकाणी संघाचे मदार असणार आहे. त्याला मोठे फटके मारावे लागतील. पुढे चेंडू विवेकाचा पुराणी पंच या ठिकाणी सांगताय चेंडू नो आहे आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षेत्राच्या वरून या ठिकाणी जातोय. लॉंग 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 षटकार. 7 धावा आणि फ्री हिट असणार आहे. नक्की शुभम याच्या बॅटमधून आलेला हा प्रेक्षणीय लॉंग ऑफ क्षेत्रक्षेत्राच्या वरून या ठिकाणी अमरच्या डोक्याच्या वरून मारलेला हा प्रेक्षणीय षटकार. आणि धावसंख्या 6+1 नो अच्छा 7. धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा आणि फ्री हिट या ठिकाणी आम्हाला पंच कळवतं की हा चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलावा लागणार तो म्हणजे पराक्रमी तांबी संघाला. आणि आता मात्र त्या ठिकाणी धावसंख्या वाढते ती म्हणजे 22 धावा. पुढे चेंडू मालदेव यांकडून गोलंदाजी करताना निवृत्त विवेक. आणि आता मात्र खाली राहिलेला चेंडूवर त्या ठिकाणी दृष्टी मिळवणं गरजेचं आहे. आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. कमबॅक करताना कुठेतरी दिसतोय तो म्हणजे विवेक. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. खूप मोठासा रनअप आपण त्याचा पाहायला मिळतोय आपल्याला. आणि अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी समजलाय आणि या ठिकाणी चेंडू निर्धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विवेक याची. षटकार मारल्याच्या नंतर मात्र 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव. कमबॅक करताना दिसतो विवेक याचा पुढील चेंडू सूरज साठी. आता मात्र त्या ठिकाणी पाहूया हवेमध्ये आहे. 1 धाव पूर्ण करता दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न करताना या ठिकाणी 3 धावा सुद्धा सुरक्षित पूर्ण. चांगली या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल 2 फलंदाजांमध्ये. 3 धावा या ठिकाणी पळून काढतात. धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. पुढे चेंडू 3 फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत. अतिशय महागड असं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे विवेकाचं. पहिलं षटक त्या ठिकाणी निवृत्ती आणि त्या ठिकाणी एकही धाव त्या ठिकाणी दिली नाही. आणि दुसरं षटक त्या ठिकाणी अमर यानं टाकलं होतं. 8 धावा दिल्या होत्या. आणि तिसरं षटक त्या ठिकाणी विवेक यानं टाकलं होतं आणि 17 धावा त्या ठिकाणी दिल्या. म्हणजे विवेकाचं थोडस या ठिकाणी जास्त धावा त्या ठिकाणी आल्यात विवेकाच्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज.
सूरज जाधव याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. शेवटचं या ठिकाणी स्लॉक षटक. ज्या षटकामध्ये धावा जमवायला लागतील त्यामध्ये पराक्रमी तांबी संघाला एक विजयाचं या ठिकाणी टार्गेट सेट करावं लागेल पराक्रमी तांबी संघाला. कारण आपण पाहिलं तर सकाळचं सत्र आहे थोडंसं गोलंदाजीसाठी या ठिकाणी अनुकूल असतं, बेनिफिट असतं. आणि ते आपण निवृत्तीच्या गोलंदाजीचं पाहिलं, एकही धाव न देता त्या ठिकाणी 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले होते. तर नक्कीच त्या प्रकारे या ठिकाणी टार्गेट सेट करावं लागेल पराक्रमी तांबी संघाला. कारण मायनी संघ सुद्धा तुल्यबल्य संघ आहे. आता मात्र त्या ठिकाणी फसवा चेंडू आणि स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी त्या चेंडूवर जातो आणि झेल या मात्र त्या ठिकाणी सोडतोय. 2 धावा पूर्ण करतायत. तिसरी धावासाठी प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी सुरक्षित पूर्ण. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठेतरी चुकी करतायत. यष्टीरक्षक या ठिकाणी किरण याने सोपा झेल सोडला, त्यानंतर त्या ठिकाणी जो थ्रो झाला तो सुद्धा चुकीचा झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र त्या ठिकाणी पराक्रमी तांबीच्या या 2 फलंदाजांना सूरज आणि विकास याने या ठिकाणी उचलला. 3 धावेने संख्या वाढतीये, ती म्हणजे 28 धावा. पुढील चेंडू सूरज याचा मालदेव यांकडून गोलंदाजी करताना सूरज. आता मात्र त्या पद्धतीचा त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाही. चेंडू या ठिकाणी सुरक्षित आपल्या हातामध्ये ठेवून या ठिकाणी यापुढे होणारा सामना केदारनाथ आकालपे आणि शिवशक्ती कारगाव हे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी ही षटक संपल्याच्या नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सूरजाचा पुढील चेंडू फसव्या गतीचा चेंडू हवेमध्ये आहे. लोंगाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमर चेंडू जवळ येतोय. झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि महत्वपूर्ण फलंदाज सूरज या ठिकाणी सूरजच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय आणि पॅव्हलियनमध्ये परतोय सूरज. नवीन फलंदाज त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. सुजल जर्सी नंबर आपण पाहतोय 08 सुजल. आणि स्ट्राईकला आलेला फलंदाज मात्र विकास शिंदे अजूनही मैदानामध्ये आहे. त्यांना या ठिकाणी फारशी चमक दाखवता आलेली नाही, ते म्हणजे विकास शिंदे याला. धावसंख्या मात्र 29 धावा आणि सूरज या ठिकाणी 19 धावा करून त्या ठिकाणी बाद होतोय. चांगली फलंदाजी सूरज याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज त्या ठिकाणी सुजल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय विकास शिंदे आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण सूरज जाधव याच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅट एज या ठिकाणी पंचामा कलवतायत. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सुजल या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज यश जर्सी नंबर 27 मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी या शेवटचं षटक या ठिकाणी या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या, परंतु कुठेतरी प्रेशर मध्ये आणून ठेवलंय पराक्रमी तांबी संघाला. त्या म्हणजे सूरज या गोलंदाजानं त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर लगातार 2 विकेट महत्वपूर्ण त्या ठिकाणी बाद झालेत. म्हणजे या ठिकाणी हॅट्रिक साठी संधी असणार आहे, ते म्हणजे सूरज याला ऑन हॅट्रिक सूरज. आणि आता मात्र त्या ठिकाणी स्लो डिलिव्हरी करतोय विवेक. त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेक करतोय, तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पलून काढतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढते, एकनी धावसंख्या होते, ते म्हणजे 30 धावा. पुढे चेंडू सूरजाचा विकाससाठी. आता मात्र त्या ठिकाणी स्कोरले पंताच्या बाजूने मारलेला चेंडू स्वतः या ठिकाणी
फलंदाज त्या ठिकाणी धावच्या स्वरूपात बाद होतोय आणि एकच धाव या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकाच्या अंतिम पराक्रमी तांबी संघ त्या ठिकाणी 31 धावांपर्यंत मजल मारतोय, म्हणजे 32 धावांचं या ठिकाणी टार्गेट असणार आहे. केदारनाथ अकालपे संघ आणि शिवशक्ती कारगाव संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अक्षय आणि अमर, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. आकाश आणि अमर सलामचे जोडगोले आपण पाहतोय मैदानामध्ये. स्ट्राईकला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण तांबी संघ. केदारनाथ अकालपे संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारगाव संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे.
या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढील चेंडू आता मात्र चांगला या ठिकाणी पॉइंटच्या वरून मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड जातोय 4 धावांसाठी आणि धावसंख्या 4 ने वाढती ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. चांगला या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते अमरच्या बॅट मधून. पहिला त्या ठिकाणी मिड ऑनच्या वरून मारलेला चेंडू चौकार आणि आता मात्र कव्हर पॉइंटच्या वरून त्या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावेसाठी. पुढे चेंडू आता मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बॅट एज लागले आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि पहिला आदरा बसतोय तो म्हणजे अमरज्योत मायनी संघाला अमर याच्या माध्यमातून. पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्तीचा इशारा येतोय. हॅलो, या ठिकाणी केदारनाथ अकालपे त्याचबरोबर शिवशक्ती कारगाव ह्या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेक होते. मी नाणेफेक करण्याकरता आमच्या मालदेव विभागाचे माजी सल्लागार रामचंद्र कदम यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. हॅलो, नंदू सावंत. या ठिकाणी धावसंख्या मात्र स्थिर होते ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. प्रत्येक षटकामागे त्या ठिकाणी 32 धावांचं या ठिकाणी टार्गेट असणाऱ्या विजयासाठी आणि 16 धावा या ठिकाणी जमा केल्या आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे त्या ठिकाणी 8 धावांची सरासरी पाहिजे होती मायनी संघाला. त्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणजे अमरज्योत मायनी संघ. पुढे चेंडू हर्षाचा पाहूया किरणसाठी. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या वरून प्रेक्षणीय षटकार. 6 धावा पंच आम्हाला कळवता षटकार येतोय आणि धावसंख्या 6 ने वाढते ती म्हणजे 22 धावा. मिड विकेटच्या वरून मारलेला हा प्रेक्षणीय षटकार किरण्याच्या बॅट मधून. आता मात्र त्या ठिकाणी हर्षाचा पुढील चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्र यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर येतोय आणि डबल झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि हर्ष यांनी त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. किरण या ठिकाणी बाद होतोय. दुसरा या ठिकाणी हादरा मानावा लागेल तो म्हणजे अमरज्योत मायनी संघाला 22 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात
प्रथमेश मालुसरे जर्सी नंबर 2319. बाहुबली नक्की त्या ठिकाणी मोठे हेलिकॉप्टर शॉट मारण्याची क्षमता असलेला फलंदाज प्रथमेश मालुसरे. आपण बऱ्याच वेळेला त्याची बॅट मी पाहिले, हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी मारतो. त्याच पद्धतीची पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्या घरच्या मैदानावर या ठिकाणी पाहायला मिळते काय. 2 षटकाच्या अंतिम तासांक होती 22 आणि तिसरं षटक घेऊन या ठिकाणी येते गोलंदाज स्वरूप. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वरूप याचा वापर केला जातोय. स्वरूप याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि आता मात्र त्या ठिकाणी चांगला चेंडू, या ठिकाणी फलंदाजाला चेंडू समजला नाही, चेंडू जातोय निर्धाव. अजूनही विजयासाठी मला वाटतं 11 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. ते म्हणजे अमरज्योत मायनी संघाला 11 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण असणार आहे. स्ट्राईकचा फलंदाज आकाश अजून मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टपली मारले चेंडूला, चेंडू 2 षटकांच्या मधून त्या ठिकाणी जातोय, एक धावतोय आणि 2 धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. ते म्हणजे आकाशाला धावसंख्या 2 वाढतीये, 24 धावा. आता मात्र त्यात पुन्हा एकदा त्या चेंडू खाली राहिलाय आणि चेंडू निर्धाव जातोय, कोणतीही धाव नाही त्या ठिकाणी. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि एसटी चेंडू सोडतोय आणि एक धाव त्या ठिकाणी पळून काढतात. लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी धावून काढतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढते ती म्हणजे 25 धावा. चार चेंडू या ठिकाणी झाले, 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. आता फुलटॉ चेंडू आहे, पाहूया क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणि नो चेंडू जातोय आणि एक धाव मारण्याचा दुसरी वाटी प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण. नो या ठिकाणी पंचांनी आणि हेलिकॉप्टर या ठिकाणी सांगितले की फ्री हिटचा असणार आहे. 2 आणि 1 नो अशा 3 धावा. पंचांशी त्या ठिकाणी होतच घालायचे नाही आपण. पंच अतिशय दक्ष आहेत त्या ठिकाणी, राजा पाटील आणि प्रीतम पाटील सर. चला पंचांशी उतरत घालायचे नाही आपण. फ्री हिट असणारा चेंडू चांगला झेल टिपला होता, परंतु त्या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलाय. धावसंख्या 3 वाढते ती म्हणजे 28 धावा. आता मात्र फ्री हिटचा त्या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय चेंडू पर्यंत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावांनी या ठिकाणी संघ विजय झालाय. विजय संघाचं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत संघाचं या ठिकाणी कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत या स्पर्धेमध्ये.